शीतल हा आलो बर का आपण नवरदेवाच्या घरी. काहीच नाही हो. काहीच नाही म्हणजे इथं काही दिसना मला. लग्न आहे का नुसती चेष्टा केली ते समजा मला. मोंडा पाहिजे काहीच नाही दिसू राहिले. हा ना चला बरं पाहू. उतर. एक तर ऊन लय झालंय. हा नाही लग्न करतो वाटून नाही राहिले. हा ना मंडप नाही दिसत मला तर. लोक काही दिसना कोणी. हा ना गाडी लॉक केली का? हा केली. चाल इथं तर कोणीच दिसना ग. कुठे गेली? दरवाजे लावले. ये इकडे चाल. एक तर ताण लय लागले. बस इथं. अरे नवरदेवाने मला फोन केला होता. मला म्हणला दोघे नवरा बायको इथं मा लग्नाला आले पाहिजे म्हणे. इथं तर कोणाचाच पत्त्या नाही. चेष्टा तर नाही ना केली? काय माहिती आता तसं असू शकते. चेष्टा तर नाही करायचा ग. पण मग किती एक पण माणूस दिसा नाही. दरवाजे लावलेले. गेले कुठे सर्व? मग थांब तू माणूस आहे ना एक. ते काय ते हारण बीर घेऊन इकडे येतोय. हा थांब त्याला तरी विचारू आपण. तम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा. प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा. 4 दिसाची ज्वानी ज्वानी डा 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 डारी डाई डा डरारी डाई डाई डा ना 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 ना. राम राम. राम राम. का हो? मला एक सांगा. हा हे हार बीर का आणले तुम्ही? हो लग्न आहे ना. आहे ना पण मा बाचीचं लग्न आहे. नाही ते बरोबर आहे. मला नवरदेवानं फोन केला होता आम्हाला. हा 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 पण इथं आल्यानंतर मला मंडप दिसना काहीच दिसना. इथं कोणी माणसं दिसना म्हणून म्हणलं कुठे गेलाय नवरदेव? अहो नवरदेव आहे ना देवदर्शनाला गेलेला आहे. असं आहे का? हा बसा ना. आणि मुलगी आहे ना हा मेकअपला गेली. मेकअपला. ब्युटी पार्लर मध्ये. अच्छा. आता ते काय फॅड निघलं ना. हा प्रत्येक नवरी आता मेकअप केल्याशिवाय मंडपात येतच नाही. अहो 3 तास झाले. काय बोलत आहे? 3 तासापासून गेली. एवढ्या उन्हात तानाचं मेकअपला? नुसती म्हणती मामा येते मामा येते. अहो पण एवढ्या उन्हात तानात तिचा मेकअप तरी टिकन का? काय सांगावं पाहुणे 10,000 रुपये नुसते मेकअपचे दिले मी. 10,000 रुपये? हाऊस आहे. ते आयला. बसा ना बसा ना तुम्ही. आणि माझी भाषी पाशाल ना तुम्ही. हा काहीच मेकअपची गरज नाही होती तिला. अशी सुंदर आहे. मग काला जावा त्या पार्लरला? आता फिनर ऐका ना. जाऊ द्या. राहते हाऊस बाया माणसाची नाही का? आणि मग काय हो त्याला विचारा ना इथं मंडप बिंडप खबर नाही टाकला. काऊ पाहुणे हा या नवरदेवाने मंडप का नाही टाकला इथं? अहो पाहुणे सगळ्या लॉन्स बुक होऊन गेल्या. असं आहे का? मग घरीच करायचं ठरवलं. अक्षय तृतीयाचा मुहूर्त लय मोठा राहतोय. हा मग काही डीजे बीजे काही सांगितलं का नाही? अहो पाहुणे जिकडं तिकडं हळद लागेल नुसती या लोकांना. डीजे वाल्याला? हा मग बँजो वाले? काहीच भेटलं नाही. सगळ्या तारखा बुक आहे म्हणे आमच्या. आयला मग तर लय मुक्का आता लग्न होईल हे. काय करतात मग आता तुमच्यासारखे सोन्यासारखे माणसं असल्यावर मग काय आपणच नाचू कुदू म्हणू. पण मग मंडप टाकायला पाहिजे होता. अहो मा बायकोला लय नाचायची इच्छा होती हो. हा का? हा ती म्हणे आपल्या नातेवाईकात काही कोणाचं लग्न निघा ना. हा हा आता मा जवळचा माणूस आहे नवरती हो. हा मग तिला घेऊन आलो. म्हटलं चाल बाई चाल मस्त तुला काय नाचायचं तेवढं मनसोक्त नाच म्हणलं. पण आता तुम्ही म्हणते डीजे नाही बँजो नाही म्हणलं हो. आता कसं काय व्हायचं? आपण फोनवर नाचू ना पाहुणे नाही तर मग. आता फोन लावायचे गाणे. मग काय काय बोला त्या तुम्ही. पण मग आता जाऊ दे चला जे असन ते असन. जाऊ दे कोणाचं चांगलं होतंय ना वाहू द्या. अहो पाहुणे ते डिजेन फिजेन एवढा फालतू खर्च करण्यापेक्षा आहे ना कम्प्लीट 5 लाख रुपये वाचले जवळजवळ आता. 5 लाख? हा आणि तेच 5 लाख मुला मुलीला प्रपंचाला काम येईल ना. हा मग हा उद्देश आहे माझ्या मामा या नात्याने. तुम्ही पाहुणे म्हणताय ते बरोबर आहे. कारण हल्लीच्या लग्नाला एवढा खर्च करणं म्हणजे महागाईच्या जमान्यात परवडतच नाही. कसे बोलले बरं? लाखात एक बोलले. अहो प्रत्येकाने असं कमीत कमी याच्यातच लग्न केलं पाहिजे. हा नाही तर सोम्या येतो गोम्या येतो दाम्या येतो चिम्या येतो. हा खाऊन जातो म्हणतो मिठच नाही डाळच पुरली नाही गुलाब जामच कमी आले.
ते राईट लोक असे म्हणते. मग त्या विचारधाराचाच माणूस आहे मी. तुम्ही जे बोलले ना त्याच्याबद्दल मला खूप चीड आहे. हा म्हणूनच मी हे सगळं बंद करून टाकलं. पाहुणे हं. मग काय लग्नात फोटो वाला ठेवलाय का नाही? अहो गेलो होतो ना ते आता ते प्री वेडिंग का फ्री वेडिंग काय म्हणता ना हा त्याला मी सहज विचारलं म्हणलं माझ्या भाचीचं लग्न आहे तर त्यांनी किती सांगितले माहितीये का? किती? 3 लाख रुपये. 3 लाख रुपये? हा आणि काय त्या चौनात स्वतः त्या कॅशेट मध्ये कुशल नवरदेव नवरी नवरा पळत येतो नवरी मिठी मारी ती. अरे 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 म्हणलो हे नकोच. ते आईला फोटो वालाही सांगितलं निदान एखादा तात्पुरता बा कोण कोण होतं लग्नात असं निदान फोटो वाला तर सांगायचा ना. ती झंझटच ठेवली नाही. प्रत्येकाजवळ मोबाईल राहतो. ज्याला हौश आहे ना हा तो लगेच मोबाईल मध्ये फोटो काढून घेईल ना. हो हा बरं चाल जाऊ दे आपण सेल्फीच काढून घेऊ नाही का नवरा नवरी संग. हा एक तर बा तुम्हाला सांगतो माझ्या बायकोला ही 8,000 रुपयाची ऑनलाईन साडी मागवली. नाही दिसतीस ना ती मग एकदम मस्त. पहा बरं कशी दिसत ती. तुम्ही जोडी आहे हा. ना आमच्या लग्नामध्ये एकदम शोभून दिसू राहिले. अहो मग चाय ती मला म्हणे बा चांगले कपडे घाला तिच्या चॉईसने मी कपडे घेतले बा तिनंच घेऊन दिले मला. नाही छान आहे ना छान आहे. बरं ते जाऊ दे आता. नवरदेव किती वेळात येणार इथं? आता आहे ना नवरदेवचा जोडीदार आहे त्याला मी फोन करतो. फोन करा ना लवकर हा. बोलू. हॅलो अरे गोपी भाऊ तो पाया पडू का? अरे इकडं लोक काळा काळा करू राहिले टाळी लावायची. ये ना लवकर त्या नवरदेवला घेऊन. हा लवकर ये बरं. हो येऊ राहिला हा, नवरदेव? येतो लगेच येतो. नवरीला घ्या ना फोन लावून बोलून घ्या ना पाटक्यान. आईला नवरीला तर 4-5 फोन लावले. त्यांचं एकटे नाही आवरत नाही लवकर. लागला का नाही? हे शांते या बाई तू कधी टेम्परेचर वाढून देऊ नको माझं. आता तुला शांती म्हणायची वेळ आली. तू ऐका. अरे तुला लग्न लावायचं आहे का नाही? अरे काय आले मामा नाले मामा करू राहिले. चाल ना लवकर. येते. शांती नाव आहे काय नवरीचं? हा हा चांगलं नाव आहे. येऊ राहिली येऊ राहिली. बसा मग. बाबा लय टाइम झाला. हा टाइम झालाय. मग आपल्याला अजून नाचाय कुदायचं. अरे वाट पाहते तिकडे. नाही अजून आपल्याला नाचाय कुदायचं. एवढं लवकर नाही. बाबू अजून नाही. पण मला भूक यायला लागली रे. थांब हं? तू खातो बिस्किट? नाही मला भूक लागली. लगेच न खाऊ तिकडे पाऊंडर राहते. आपल्याला अजून नाचाय कुदायचं. राम राम राम. राम राम. हा काय आलो? अहो आम्हाला येऊन अर्धा तास झालाय. आहे का? हा ते वहिनीला आणले का? हा मग बरं झालं बरं आता झालं. तुम्ही सांगितलं होतं तो बायकोला घेऊन ये. हा बोललो तुम्ही. मग कर बाकीच तयारी कर. अहो पण आम्हाला इथं मंडप दिसला नाही काय नाही. ही म्हण खरंच लग्न आहे का चेष्टा केली म्हण. मी नाही दर्शनाला गेलो पण देवाच्या हा मारुतीच्या. हा मग तिकडे टाइम लागला. मग गोपी होता संग. मग गोपीला घेऊन आलो. म्हणलं चल मग वराड आलं चल. हा आपल्यात काय तसं काही नाही. आपण शॉर्टकट पद्धतीने ना जेवढे पाहुणे येईल ना तेवढे पाहुणे मंडळी नाचवायचे. त्यांना ना 100 बडकर एक जेवण घालायचं. काय रिकामेराने एवढा धिंगाणा घालायचा. रिकामेराने असं ते टेन्शन नाही घ्यायचं. हाय आपलं शॉर्टकट एकदम जोरात आहे. तुम्हाला काय नवरदेवाबद्दल काही काय नवरीबद्दल काही असं काय वाटलं का? नाही नवरी अजून कुठं पाहिली मी. हा, मग पाहायला भेटल सगळं काय ओके. बरं. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. नवरदेवानी तर लईच मोठा टीका लावलाय. कोण लावलाय? मेकअप केला कलवर आहे ना. मीच आहे. लावणी म्हणून लावला असं. हा जोरात आहे जोरात. नवरदेवाचं वय पाहिलं ना किती आहे? हा तुला सांगू का त्यांना आईने वडीलने भाऊने बहीणने एकुलता एक नवरदेव आहे आणि प्रॉपर्टी महामूर आहे त्यांच्याकडे. मग त्यांचं या वयामध्ये आता लग्न ठरलंय. आनंदाचा दिवस आहे. हा कस काय नवरदेव भारी ना? टकाटकीनावर दे. राम 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 राम. अहो एवढा वेळ कुठे? काय झालं गावात आहे ना गर्दी जास्त होती. हा का? हा त्याच्यामुळे ना त्यांचे फ्रेंड जबरदस्त हो देवदर्शनाला काय एवढा वेळ लावी का पाहुणे? 12 देव आहे आमच्या गावामध्ये. हा का? प्रत्येक देवाच ठिकाणी जावं लागत आणि त्यांचे मित्र भरपूर आहे. बरं 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 बरं. ठीक आहे चला. हा. आता आहे ना मेकअप थोडा खराब हो राहिलाय. हा चला चला पू सावलीत बस. सावलीत. एक मिनिट. हा या चला सावलीत या. चला चला तूही सावलीत बस ग. नाही तर उन्हाने ना चक्कर येतील तुला. बस सावलीत. काय पाण्याचे जार बीर काय आणले का? सर्व बाजूला व्यवस्था करेल. एवढी काय टेन्शन घेऊ नका. पाण्याची व्यवस्था करेल. जेवणाची व्यवस्था खूप छान करेल. ट्रॅक्टरवर सगळे बार ठेवले ना जार ठेवले ना. सर्व ठेवेल. अय शीतल तिकडे जा आणि पाणी पिवणे पाय तिथं जार ठेवले पाय त्या बाय.
त्या बाजूला आहे पा लेडीज वस्तू त्या बाजूला आहे आणि लेडीज बाथरूम पण त्याच बाजूला आहे. जा जा. बरं तुम्ही ते नवरीला फोन केलाय ना? हा. पाहुणे हा तुम्ही ना नवरीला आहे ना टापक्यान पुढे जा आणि घेऊन या. जा बरं पटक्यान. लगेच पुढे घालून घेऊन येतो आता. बस. कपडे तर लय जोरात घेतले. हा मग बस त्यामध्ये पुढं घेतलं. नाशिकला खरेदी केले. नाशिकला हा चांगले कपडे बर का. बरं आहे ना, कोट बीट चांगला आहे ना. अहो पण मग तुम्ही चप्पल घालाऐवजी बूट घेतला असता. नाही, नाही. बुटाने ना घाम येतो लय. हा का? नाही हा, मग चालत. ते, हा. आम्ही ना विमल वस्त्र भांडार मध्ये गेलतो. हा त्याच्यामध्ये हा कोट आहे ना 9,700 रुपयाला सांगितला. 9,700. 9,700 रुपयाला आणि सांगितला. घेतला केवढ्याला मग? नाही ना पण तिथं पास झाला आम्हाला. मग डायरेक्ट पुढे गेलो. डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग केला. हा. ऑनलाईन 11,700 रुपयाला पडला हा कोट. आणि ते म्हणे मला काय बुट घालायचं नाही, त्यांच्या काय घरातलं काय असेल ते असू. हा हा हा. आता मी मस्त लाख मित्र आहे पण आपण त्यांच्या समोर काही पुढे बोलू शकत नाही. चष्माय मस्त घेतलाय निळ्या कलरचा. हा बरं आहे ना. हा मग तुम्हाला सगळं निळं निळं दिसत असेल ना? सगळं हिरोगार निळं दिसतंय असं. हिरवं कस काय दिसल तुम्हाला? नाही याच्यातून बाहेर निळं दिसत निळं असेल. दिसतंय निळं. बरं बरं केवढ्याला घेतला? तो काय 70 रुपयाचा आहे. हा ना. ते नाही का झाडा काही राहते हा त्यांच्या कोण घेतला. 70 रुपयाचा असू 150चा असू नवरदेव क्वालिटी पाय आहे का नाही? मग हा? नवरदेव कसं काय तयारी? एकदम जोरात दिसतोय नवर. ए पण जाऊ दे, हा दिवस उद्या येणार नाही ना. हा? कस काय आनंदाचा मग, दिवस आहे आज. असं मग मला खास करून डायरेक्ट करून असं सांगितलं का सगळं करून याला झोप. हा गेठा कोणाची नाही, दोन नाही, आहे? नाही, हा गटा सोपा नाही, नाही, नाही. तुला 4 घरचा फळाचं नाही आहे. तर गावातला नाही, मग घरगुती गठा तयार केलाय. हो नवरी आली वाटतं. थांबा. तायडे हा तर मेकअप साठी गेलो. हा ना. हा मला मेकअप करायला नाही भेटला. तुला म्हणले काय काय करून घे तर तू बसली माकडच पाहत. ती पार्लर वाली बाकीच्या नवऱ्याचा मेकअप सोड मा मेकअप करीन का ग? बाई तिच्याकडं किती गर्दी होती. हा पण मेकअप कसा केलाय ग तिने? अगं ती क्वालिटी चांगली देती म्हणून तुला तिकडे नेलं होतं मी. चांगली दिसते का मी? मग किती भारी दिसती पाय बरं. हा हा एकदम अशी हिरोईन वाणी दिसती. हा ना. हा तू थोडे गजरे लावतोय. ते फ्रीज मध्ये गजरे होते तू आणले नाही. अगं गजऱ्यांचं काय सांगते बाई, एका पिंदाडीने ठेवले नाही ते. सगळे संपले. मग 5 डझन होते सगळे घेऊन गेले. तुला डोक्याला नव्हता तर पार्लर वालीचा म्हणून घेतला. तुला म्हणले डायरेक्ट टायमावर आण तर तो आधीच आणून ठेवले ते. आता मला काय माहिती अशा अवघड पिंदाड्या येडल्या. आता ते झाले तर सगळं. नाही तर उगं तिकडे जाऊन मा मेकअप खराब व्हायचा. नाही होणार का? नाही ना. तिने लय भारी मेकअप केलाय. हा हा 3D मेकअप केलाय तर 3D. ए शांता हा चालला बाई पटकन. बर चला. मामा एवढं काय खावा तेव्हा? अरे लोक काळा काळा करू राहिले तिथं. म्हणजे टाइम किती झाला आज? मग मोटरसायकल घेऊन यायचं ना घ्यायला आम्हाला. मोटरसायकल घेऊन यायची. चाल पटकन. नवरदेव हा बोल ना. नवरी गेटवर आली. आली का? लग्न इथं लावायचं ना आता. मग इथंच लागणार आता. पुढे लागणार आता. मंडप नाही काय नाही. मग आता तुम्ही उठा. हा चला तिथं उभे राहा. चला इथून एंट्री मारू आपण. चालू. 2 मिनिटांमध्ये लगेच 1 तास झाला त्याचं वाट काय पाहते. फुलं बिलं आणले का नाही आता? 12 फुल बरसाव करायला. आता काय सगळं त्यांच्याकडचे भाऊ मात काय आहे? चला नवरदेव चल. पटापट मुहूर्तावर लग्न लागलं पाहिजे तर. हा, लय time झाला हो. मग महामूर होऊन झालंय. मामा मी कशी दिसते हो? अगं एकदम सुंदर दिसती. काहीच काळजी करू नका. हो ना. मामा 3D मेकअप केलाय तिचा 3D. आणि मग बाई 40,000 रुपये घेतले तिने आणि मग पैसे कासाठी दिले आपण? पार्लर वाली. मग हो झालं का? हा नवरी जवळ नवरदेव उभा करा. बर. अय आली का? कुठे गेले ते? पाणी प्यायला एवढं वेळ लागत का? बरं आता काय तुम्ही डीजे सांगितला नाही? डीजे नाही वजंत्री नाही आपलं थोड्या शॉर्टकट मध्ये मी आहे ना. पाहुणा आहे. तुम्ही आहे ना? हा मग आता तुम्ही 12 फुल बरसावचं गाणं म्हणा. नक्की नक्की. म्हणणार ना? एकदम आनंदात. माझी भाचीच येतो मी आनंदात म्हणणार. फुलं कुठे? फुलं यांच्यावर टाकायला पाहुणे अहो फुलं काही भेटले नाही. मग मी तुळशीचे पानं आणले. द्या इकडे. पवित्र पानं असतात ना तुळशीचे. घ्या बरं बरं. द्या तिकडं. ताईंना द्या. हा मामा मला द्या ना. हा घ्या ना घ्या घ्या चला ना अरे लय घ्या. थांबा थांबा हा. थांबा. हा झाले वाटून. बरं तुम्ही आता पुढे थांबा ना थोडेसे. का असं मागच थांबा त्या. मुलीच्या माग राहतो ना. मामा आहे ना मी. बरं बरं पाहुणे हा सगळ्याला आता हे तुळशीचे पानं दिले. हा हा तुम्ही आता 12 फुल बरसाव जरा गाणं म्हणा. आम्ही पानं टाकितो त्यांच्या नक्की नक्की डोक्यावर. नक्की. चला. करा सुरुवात. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. बहारो फूल बरसाओ
मेरा महबूब आया है ना 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 नी ना 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 बरं हो पाहुणे, हा आता काय आंतरपाठ घ्या ना. घेतो घेतो घेतो. पाहुण्याने बरी सोय करून ठेवली. हा. माळा आणून ठेवल्या, आंतरपाट आणून ठेवलंय. जरा बरोबर पटकन उशीर होऊ राहिला एक तर. हां असं 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 या पाहुणे. हां वा इकडं, अजून वा इकडं, वा इकडं. हो आंतरपाट आहे ना चांगलं वर धरा. नवरदेवाला नवरीचं तोंड दिसून देऊ नका. नाही नाही अजिबात नाही. हां हा नाही नाही एकदम. आता नाही दिसत. अहो पण मी काय म्हणतो पाहुणे, ए, थांब ना. हो नवरदेव जरा गडबड करू नका, लग्न लागणारच आहे आहे. ना ती आहे ती. पण मी काय आता थोडं खाली धरा ना, नाही. लय वर धरते हो तुम्ही. नाही 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 थोडं वर राहू द्या. ऐका पाहुणे, हां आता गुरु का होईल? येईल ना येईल ना. ओ नवरदेव, हा. अक्षता कुठे ठेवेले? आहे ना. ए दाद्या, दाद्या अक्षता घेऊन ये ना. जरा सगळ्याला वाट बर का. हा घे रे भाऊ दाद्या. आण इकडं, आण अक्षदान, आण पटापट पटापट. कोणाचा दाद्या? हा नातोय ना, कोणाचा? गोप्याचा पोर आहे. गोप्याचा आहे का? हां भारी काम करतो कडे दाद्या. त्या सगळ्यांना वाट पटापट. तिकडे दे रे भाऊ खाली. खाली जायचं बायांकडे जाय तिकडे. सगळ्याला वाट अक्षता. नाही हुशार येतो सगळ्यांना वाटीला आता. अहो तुम्ही आताच कुठे फेकू राहिली? नाही का? एक तर आधीच त्या पोरानं एवढ्या एवढ्या अक्षता आणल्या, तर गुरु कावा येते आणि कावा नाही. आता असं धरून ठेवायचं काही? अहो गुरुचं आहे ना लय लग्न ती दाट आहे आज. काय सांगा तुम्हाला. अहो पाहुणे, त्या गुरुला पहिले तुम्ही फोन लावा. इथं कवर सगळे पाहुणे एक तर बुक केले, बरं बरं उपाशी आहे. लवकर लावा फोन. लगेच 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 लगेच. आज एक तर अक्षय तृतीय आहे. गुरु दुसरं लग्न लावित असेल कदाचित का हो? मला तर उभंच राहा ना. अहो चला ना पटकन. कमाल झाली राव. टाइम किती झाला बघा ना तुमच्या घड्याळात. ठीक आहे ठीक ठीक. एवढं आले ना? हा तेच ना. आता हे तवर धरून ठेवा. थोड्या वेळात लग्न लागणार आहे. शीतल घाबरू नको. एकटं ना तोपर्यंत मी खाली बसू का? तुम्ही बसू नका, उभे राहा. अहो मला उभंच राहा ना. अहो कसं व्हायचं आता? तुमचं लग्न झालंय, आता तुम्हाला उभं राहा ना. पुढं अजून किती आयुष्य जायचंय अहो तुमचं? ते झालं, पण एक जागी जर एवढं टाइम उभं राहायचं म्हणलं तुम्हीच सांगा बरं. येईल थांबा. एक तर मा बायको सकाळची काय ती जेवण सुद्धा येईल नाही, तिला भूक लागेल माहिती का? नाही तर तुला येत असेल तर म्हण ना बाबा, काय कोणाची वाट पाहतो. नाही हो, गुरु असले म्हणजे लग्नाला शोभा येते. एक तर मला टाइम दम निघा आवडत. मलाही मस्त येते मंगलाष्टक, हा. पण गुरु आपल्या लग्नात असला म्हणजे त्याच्या आशीर्वाद रूपी अक्षता फेकल्या म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटी राहील. तुमचं आयुष्य सुखा समाधानाचं राहील. हा बरोबर. तुमच्या दोघा नवरा बायकोत कटकटी व्हायच्या हा नाही. ते असले तर पोरं सोर होतील आहे की नाही. हा मग आता इडलं आहे ना, पहिलं इडलं लग्न लायतो या नवर देवाचं. टापू टापला इथं पुन्हा तिकडूनही मला फोन आले. बरं आज मलाही लई हालत लागली बुवा सणासुदीची. बरं झालं, चाल येईन कमी आपला तेवढा. बरं हो. राम राम. राम राम. आले वेळेत आले राव तुम्ही. अहो, काय झालं मला एवढी हालत लागली. आता काय म्हणते ना अक्षय तृतीया. हा मुहूर्तच लय मोठा आहे हो. हा ना, प्रत्येकाचं लग्न आजच निघालो. जाऊ द्या, घ्या छापून तुम्ही. हा जाऊ दे, आता कमाईचा टाइम आहे. गुरु आता उशीर नका करू. उशीर अजिबात करू नका. बरं लावायचं का लग्न? हा मग अक्षता वाटले सगळ्याला. झालंय ना. आमचं पाटही धरलंय. बरं मुलाच्या हातात द्या ना. हो नवरदेव, नवरीचा हात हातात धरा आणि चिमटे घेऊ नका बर का. ते वर धरा हो पाहुणे, वर धरा नाही, वर धरा हे नवरदेव. शीतल हा आता आहे ना अक्षता टाकायच्या. मंगलाष्टक म्हणणारे गुरु बर का. गुरु मंगलाष्टक हे जरा जोरात वाहू द्या. करू का चालू? करा. मस्त पैकी स्वरात म्हणा, ताला सुरात. हा हा करा सुरुवात. घ्या मग लगेच झालं ओके सगळं. हा. लगेच सुरू करतो. घ्या करा. शुभ मंगल सावधान आली लग्न गती समेत नवरा घे ओ वेगरा शुभ मंगल शुभ लग्न
सावधान गोदावरी कान्नर बदा कावेरी शरयू महेंद्र तनया. बघ मी काय म्हणतो, बोला. मी 2 मिनिटात जाऊन येऊ का? कुठे? लगीला. गुरु असं नका ना करू. एक करून जा. लय पोट फुगलो. हो गुरु, हो गुरु, असं करू नका. मला टाइम नाही आणि मला काही दम नाही का कमाल झाली राव. अहो इथं लोक बुक आले, तुम्ही थोडं दम काढा ना. बर बर घ्या लावून. हे उरकून घेणार आहो. एखादा कमी मारा पण पटकन आवर. बर बर. हो वधू वरांच्या हातात हात द्या मामा, हार द्या ना हार. बरं बरं. नवरा नवरीला घ्या हार, घ्या हातात घ्या. आंतरपाटा काढून घ्या. आंतरपाठ काढून घ्या. काढून घ्या आता. हा. हे घ्या. करा सुरुवात लवकर गुरु. हा तदेव लग्नम सुखदेव तदेव बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम चंद्र बलम तदेव लक्ष्मी. हार घाल द्या, हार घाल द्या. काय नवरदेवाची हाल केली हो. अहो नवरदेवाचं वय इतकं झालंय गुरु. आज त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. त्यांना पोरच मिळत नव्हती. यो बाबू काय सांगा त्या गुरु. नाही नाही पण कृष्ण हरी महाराज. तुम्ही वेळात वेळ काढून आले. हा. लय आनंद वाटला. मारायचे का नाही, गुरु? नाही, 7 गरके मारून घ्या ना. हा ना मग मारायचे ना. गुरु कोण पद्धत काढली होई? असा नवरा उचलायचा नवरी उचलायची. आता हल्ली झालं. मारा लवकर गरके. मला उचली ना नवरी. हात नका न धरू हो. तुम्ही फक्त मांग चाला ना. असे नवरदेव पुढे राहतो. असं आहे. किती झाले? एकच झाला. एकच झाला का? गुरु 2 झाले गरके. 2 का? हा तिसरा आहे. तिसरा आहे ना. चला पाटा 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 पाटा. ते उचलायच्या नादामध्ये समजा बी ना किती हा. गरके झाले म्हणून. नवरदेव काही आंधळ आहे का? लई बारीक चाल. अहो नवरदेव आहे ना, पोटातल्या पोटात गुदगुल्या हो राहिले नवरदेवाला. आज का हा आनंद वाटला. आनंद म्हणजे वा. वा. अहो नवरी पाहिली ना गुरु, हो जोडा काय दिसतोय. जोडा लय मस्त आहे. हा मग खुर्च्या आणा 2. ते स्टूल आणा इकडे. खुर्च्या आणा. ए शीतल ते आण बरं खुर्च्या. पाया पडा नवरदेव. काका खुर्च्या आणा का? नवरी ओ मामा तुमची बाची आहे ना, हा. पाया पडते तुमच्या. अखंड सौभाग्यवती हो बाई. चला पाया पडा नवरी. मामा काढ. मामाच्या पाया पडा. मामाच्या नाही पाया पडती ना. नाही का? नवरी बाई आपल्या गुरुच्या पाया पडा. गुरुच्या. पड. हो थांबा थांबा थांबा. आमचे तंगडे मोडेले आधीच. पाया नका पडू. कसं काय. अहो ते आधीच मोडून जायले, मग दुसरं मोडल. बरं लांबून पाया पडा. हा बस बस. नवरदेवाला लावा बा पाया पडा. हा. असं काय दर्शन आहे नवर. आता माही दक्षिणा द्या ना तुम्ही. हा देतो ना दक्षिणा. मग तुम्ही आता एवढ्या वेळात वेळ काढून इथं आले. हो, हो पाहुणे हा. एवढ्या गुरुची दक्षिणा देऊन टाका आता. अरे हा मी म्हणलं तुम्ही देशाल काय ना. अहो देऊन टाका आता. अहो, मला पुढे लग्न आहे दुसरी टाळी आहे मग ना. त्यांना पुढे जायचं देतो 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 आज मोकार टाळ आहे. त्यांना आज छापायचा दिवस आहे. 2100 रुपये द्या. देतो. काय द्यायचं आता ह्या बाय. आता रुपयाचे रुपया आणि हे 10 रुपये. हे 10 रुपये. म्हणजे 11 रुपये का? हो माऊली असं चालत का सांगा बरं. 12 वाजायची वेळ आणली होती. आपण टायमिंग आलं ना. याला टायमिंग म्हणते का आता? हा? द्या गपचूप. हो मग मला असं काय माहित, तुम्ही 2100 रुपये द्यावं करून. अजिबात जमणार नाही. अशा नाही येईल का मी पुन्हा. गोड म्हणून समजा त्याला. अहो मी काय म्हणतो आता काय गडोगडी लग्न लावायचं नाही. झालं आता शेवटचं लग्न होतं. तुम्ही तेवढं गोड मानून घ्या. तुम्ही काही 1-2 मिनिटं फक्त काय ते म्हणले तुम्ही मंगलाष्टक. हा 11 रुपये लय झाले त्या मानाने. गुरु आता फळ भरायला या. मग 51 रुपये देऊ. 4 वाजता या आता फळ भरायला. तवा 51. तवा 51. नाही नाही सगळे देऊन टाका गुरुचे नंतर. नाही नाही नाही. फळ भरायला या त्याची 51 देऊ. आता हे 11 रुपये योग्य. येतो मी. पहिलं मला हे माणसं जरा चिगटच वाटतं. पाहुणे हे शोभत काय आणला. आता मी काय म्हणणार आहे.
अहो काय म्हणणार आहे म्हणजे तुम्ही तरी बोलायचं ना त्यांना. हां 11 रुपये गुरुच्या हातात टेकवले नाही हो. अहो तुम्ही फळ भरायला या, मी द्यायला लावतो पैसे. मी काय म्हणतो मी काय एवढं डोक्यातून नाही गेलो. मी फळ भरायला येऊच शकत नाही. यांच्या या कवन वाचून येऊ का? हो गुरु जाऊ दे. ऐका काय राहते माहिती का, आपले कायमस्वरूपी संबंध आहे. पुढल्या टायमाला आहे ना आपण करून घेऊ. पण या जाऊ द्या फळ भरलं कसे सणातून सत्यनारायण केला आम्ही. जाऊ द्या गुरु. हो इकडे हो. तुम्ही म्हणते फळ भरा येन याला घे येन त्याला ये पैसे घ्या. अहो गुरु काय राहू द्या ना. हे पैसे घ्या हो. काला आम्ही काय तुमच्या पैसे 11 रुपये बसलो का? आपल्याकडे आमचे संबंध आहे काय कायमस्वरूपी आपल्याला याचे. अहो जवळचे संबंध म्हणूनच तुम्ही आमच्या चांगली ठोकली. फळ काय ठोकले गुरु गुरु हो पण तुमच्या त्या पाहुण्याला कळतं का 11 रुपये खुशाल दिले. एवढा माणूस एवढा लांबून आला उन्हा तानाचा वेळेवर आला शिवाय. माय मी खुश करतो चालू त्यांना. जा बरं तुम्ही गुरु थांबा. जा पटकन पुढे पळा. ते एक तर फळ भरायला आले पाहिजे. अहो पाहुणे तुम्ही खुशाला 11 रुपये दिले त्या माणसाला. तो वेळेवर आलाय तांगड्या तोडीत आलाय एवढ्या लांब. अहो येऊ दे हो. अहो 11 रुपये दिले तुम्ही खुश. अहो ते टाळ्या लावीत येत्या लय पैसे कमवले असेल त्यांनी. काय बोला ते तुम्ही. हा माझ्या बुद्धीला पटलं ना ते मी दिले. काय ते फळा भरायला तो माणूस आला पाहिजे पुन्हा. येईल नाही तर मग दुसरा फोन करेल मी वाटल्यास एखाद्याला. पहा आता पुढचा प्रोग्राम करत आवरा बरं फाटाफट. फोटो बिटो काढून घ्या. हा काय तुमचे प्रमुख पाहुणे असेल ना फोटो काढून घ्या. मोबाईल असं सेल्फी काढा ना. आता मला सेल्फी काढा लागेल. तुम्ही एक तर फोटोग्राफर ठेवला नाही. काय भाऊ आता काय मावाला लग्नाचं असं झालं ते पाहुणे माणसं त्या नवरीचे मामा सगळे कारभारी कोण म्हणतं सांगितलं फोटोग्राफर कोण काय सांगत इकडे काय असत पत्ता नाही. बरं तुम्ही ना आता त्या नवरीला काय म्हणून उपयोग नाही. नवरदेव उभे राहा नवरीला उभं करा फोटो काढायचा आहे. शांती हा हा इकडे पाबार का सगळे. हा हसा जरा दात काढा. हा ए बाई एक डोळा नको झाकू. तुमचं फ्लॅशच एवढं पडत आहे. काढा नाव पटकन. हा थांबा फोकस मध्ये येऊ द्या ना. काढा लवकर. हा पहा बरं काय भारी फोटो आला. मी आता फेसबुकला टाकितो चालेल ना. काय टाक बाबा काय हा म्हणजे ना झालं माझ्या लग्नाचं लग्न. हो दाजी तुमच्या मित्राचा फोन चांगला आहे. मला 4-5 फोटो काढायचे. काढायचे का ए मध्ये हा काढ रे आमचे दोनचे फोटो काढा की. अहो तुमचे नाही माझे एकटीचे तो काढायचे. एकटीचे. हा ओ माझी एक तर बॅटरी डाऊन आहे मला घरी जायचंय अजून. ए तू एक आपल्या घरी ये तुला मोकार देतो फोटो काढून ये. तुम्ही ना बरं का? दाजी अहो तुमचं लग्न का सारखं होणार आहे का? वाटलं हाच मेकअप होतो तो करताना बस. अहो काय बोला ते तुम्ही. 2 तरी काढायला लावा फोटो. काढ दोन काढ बाबा. बरं थोड्या वेळाने काढतो थांबा. हो बाजूला हो नवरदेव भाऊजी. काय आता लग्न झालं आता एखादं मस्त पैकी उखाणा घ्या. मला काय नाव येतंय काय तुला चांगलं माहिती आहे ना. हो काय लाजत आहे माय बायको आता लय हक्कानं तुम्हाला बोलली. तुम्ही बोलावलं एवढं आम्हा नवरा बायकोला नाव घ्या. बरं घेतो एक नाव मेथी. अहो काय लावलंय ते येऊन जाऊन प्रत्येक नवरदेव मी आता काय करते प्रत्येक नवरदेव येऊन जाऊन मेथीत काय सांगत मध्ये मला तेवढं येते फक्त. किती जुनं नाव मेथीचं नाव ऐकू पित्त झालं आम्हाला. हा का? दुसरं नाव घ्या. पार ती कडून मेथी झाली दुसरं ती. येत नाही नाव नाही येत ना. बरं घ्या म्हणजे जे तुम्ही येते कोणी शिकवायला नव्हतं मला. बरं जे येईल ते घ्या चला. मी मान राखून नाव घेतो. भाजी मेथीची आणि शांता माझी प्रीतीची. घ्या. अरे वा 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 एकच नंबर. हो वहिनी तुम्ही घ्या का नाव. अहो मला नावच येत नाही. हो एवढं काय लाजत आहे घ्या नाव. बरं घे आवर. बरं ऐका लाल मणी तोडले काळे मणी जोडले बाबराव रावांसाठी आईबाप सोडले. अरे वा 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 एक नंबर. बरं आता काय तुम्ही बसा आता बसा. गोप्याला त्या गुरुच्या मागच गेलाय. इकडे जेवायचं काय आहे काय नाही. अहो तुमच्या या पाहुण्याने 11 रुपये दिले त्या गुरुला. गेला ना तो गोप्या त्या गुरुच्या माग आता तो फळ भरायला तरी येईल का गुरु इथं. नाही बरं काय टेन्शन नाही. बरोबर हा बरं जाऊ दे आम्हाला भूक लागली त्याचं काय. जेवण खावणं करून घ्या तुम्ही. जेवणाची व्यवस्था कुठे केली असतील ना ते कुठे ते मुलीचे मामा. ए शांता झाले का फोटो बिटो काढून. हो झाले प्रमुख पाहुण्याचे फोटो काढले ना. हो. चला बरं आता जेवण करून काय ऐका ना. अवल मावले मित्रमंडळ येले त्याला जेवायची व्यवस्था करा. ताट तयार आहे ना. आहे का ताट तयार आहे. चला घ्या तुम्ही जेवण करून. नवरदेव नवरीचे ताट आहे पाहुण्यांचे ताट आहे. चला सगळे पाहुणे म्हणाले चला पहिल्यांदा. चला जा चला वाढून द्यायला. ए मी काय मधू हा तू इकडे ना का अरे काय आता आमच्या दोघांचे फोटो काढ ना तू व्यवस्थित. आता बायको जेवायला गेली मला थोडं जेवलं असतं ना. मग आपण आमच्याबरोबर जेवला असं तू
तिला जेवू दे ना वाटलंच. बरं शीतल तू जेवून घे बर का. बरं हा. काय म्हणते. मग आता फोटो काढ ना आमचे. अहो तुम्ही एखादा फोटोवाला सांगायचा. आता काय बरं ना मोबाईल मध्ये केलं बाबा काढू. बरं हा? चालेल. बरं कसं काय. बरं. हा. उभे राहा तुम्ही उभे. दोघं का. हा उभे राहा. हा जवळ जवळ उभे राहा. हो. हा इकडं पहा इकडं. हा बस या हाराला हात लावा तुम्ही. हा असा असं का. हा असं उभं राहा. नवरी इथं खांद्यावर हात ठेवा यांच्या नवरदेवाच्या. हा बस हा इकडं पहा बरं का. अहो नवरी बाई लाजू नका इकडं पहा. हा बस हा असं बस बस हा बस. थांबा एक क्लोजअप घेऊ द्या. क्लोजअप घेतो एक. हा बस बस हा आला. बरं आता आहे ना तुम्ही हात ठेवा खांद्यावर नवरीच्या. नवरीच्या का. हा असं असं काय का असं. नाही नाही एकच हात ठेवा. असं हा. तुमचा तर हात कापायला लागला. नाही हो कुठे पावर का असं ठेवाय चाललं का. अहो तुमचा हात लय कापायला लागलाय. घाबरू नका मी आहे ना. हा बस बस असंच राहू द्या. आणि हा हात हाराला ठेवा इथं. असं, हा हा मान खाली करा थोडी. हा बस दोघं एकमेकाक पहा बरं आता. हा हा बस 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 हा एक नंबर फोटो आला पहा बरं. या बा का भारी फोटो आले. या बा नवरदेव तर असाच चमकायला लागलाय. मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवू का. तू कुठे ठेव बाबा पण काढले ना तू आमचे. हा काढले. बस. बरं तुम्ही काय ते पेप्सी थम्सअप काय आणलं नाही. दोघं एका स्ट्रॉ मध्ये दोघं प्याते असं काय एखादा फोटो काढला असता. आता तिकडे आणायला कोण नाही ना भाऊ. बरं मग तुम्ही आता बसा. मी एक बसून फोटो काढतो. हा बर बस बसा नवरीबाई बसा. या बघा हा असंच बसा. हा हा नवरदेव थोडी मान खाली करा. हा बस झाला फोटो. पाहुण्या बाई तुम्ही जेवून घ्या ना. नाही मी माझ्या आई संग जेवणार आहे. बरं बरं तुम्ही बसा त्यांच्या जोडीला. मी नवरदेवाच्या जोडीला बसतो. हा चला चला ये मग ये. तेवढं पाहुण्याचं पहा बरं. आवरलंय का टापोटाप म्हणजे आम्हाला जेवून निघायला पुढं लई लांब जायचं आम्हाला. अरे झाले का फोटो बिटो. चला ना ताट तयार करेल ना. केले झालं का. जेवण झाले का सगळ्यांचे. हो सगळ्याचे झाले फक्त तुम्ही चौघच जण राहिले राव. बरं उठा उठा चला उठा. चला त्या रूम मध्ये जा बरं पटकन. ते हार काढून ठेवा पाहिजे तर. हा ना मग ते तुम्ही काढून ठेवू. गारमाट झाला असं. काढा काढा रूम मध्ये काढा जा. चला. पाहुणे तुम्ही पण बसून घ्या त्यांच्या बरोबर. चला तर पुढचे प्रोग्राम उरकायचे लवकर आपल्याला. जा. बाई काय जेवण होतं. सगळ्यांनी चाळ चव आली त्याला. तो भात आहे कच्चा ती डाळ आहे आणि बुचूक आणि त्या उसळीच्या ह्याच्यामध्ये हे एवढा खडा बरे जात पडता पडता वाचला सलो राहिलाय. आता यांना ना जाता जाता म्हणते मला एखाद्या हॉटेलमध्ये पावडा चारा. काही बाई लोक आहे ग. माणसायला केलं का जनावरायला केलं ते जेवण. कसे खातील काय ना देव जाणे. काय हो, काय झालं. अगं ते जेवणामध्ये खाडा गेला. दात पडला. बाई तुमच्या दाताला काढा लागला. हा ना दातच पडला. हे देवा असं कसं जेवण बनवलं काय ते. माझ्या दाताखाली करकसला निबर गाराचा खडा होता. अगं मग मला सांगायचं ना आधी. तू राहिलाय. मला आधी सांगायचं ना. ऐक आता ते लोक देखत कुठे चव घाली त्या कस काय बोला त्या. तू आता आहे ना चाल घरी. हा चला बाबू पहिले दवाखान्यामध्ये जायला हा लागेल चला मला. चला चला. ऐक असं झालं उगी चालू त्या लग्नाला. ए स्वाती काय मामा. बोलो नवरदेव नवरीला बोलव बरं. बरं बोलवते. हा बोलो बोलो लवकर बोलो जरा. ताई दाजी चला रे. बरं आवरलं का. चला काय नको रे. चाल. स्वाती बाजूला. काळी शाई निळी शाई पत्र टाकलंच ग जिल्ह्यामध्ये. पत्र टाकलंच ग जिल्ह्यामध्ये. शांता रडू नको ग मनामध्ये तुला नाही दिलं ग. वनामध्ये तुला नाही दिलं ग वनामध्ये. काळी शाई निळी शाई पत्र टाकलंच ग जिल्ह्यामध्ये. पत्र टाकलं. जा आता या बाय. जाय जाय जाय. तुझं तुझं कल्याण झालं. जा. खूप खूप पार्टी चांगली भेटली आपल्याला.
जा ए, गाडी वगैरे व्यवस्थित चालव भाऊ हा ठीक आहे ठीक आहे बस 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 आता बस टाइम झाला बस त्याला टाइम होतो रस्ता खराब आहे पुढं जा काय रे काय नाही तुला काय वनातील काय काय जा ताई दिल्या घरी सुखी राग लांब नाही गुळला दिलं करते तुला. पाणी देऊ का पाणी गुळला फुलावारी जीव लावी दाजी मा बहिणीला जीव लाव हा लावी ओ या 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 नका काळजी करू हा पोहोचला बरोबर फोन बिन करा हा. फोन नंबर आहे ना माझा हा सगळं घेतलं तुमचं हा दाजी मा बहिणीला सासुरवास नका करू दीदी टाटा. चला आता मला धरतरी ठाव द्यायचं नाही हो. मला तर कमी तर 8 दिवस बरं नाही वाटणार हो हा ना मला नाही करमायचं आता नुसतं घर मला खायला उठवलं आता हो ना हा चाल थकलो बिले आता नुसतं पोटऱ्या माझ्या दुखू राहिल्या खूप बरे पण माणसं चांगली भेटले आपल्याला. नाही माणसं लय सोन्यासारखे भेटले बरं खूप दिलदार माणसं आहे. आपलं लग्न झालंय आता व्यवस्थित राहायचं तो आता आपल्या या घरात राहायचं आपल्याला हा मग तुला तिकडून सगळं स्वयंपाक पाण्याला किचन वगैरे हा तू आता मस्त व्हायची आता काय आपण लग्न करून आलोय आता कोणाचं टेन्शन आपल्याला एकच पोरगा आहे पोरगा हा म्हणजे एक पोरगा आहे ना कोणाला अरे त्याचं लग्न व्हायला लय पुरी दाखवलं त्याला तुमचा पोरगा आहे का हा मा पोरगा आहे ना तुम्ही तर म्हणून मला पोरगा नाही काय सांगितलं तेव्हा सांगितलं होतं मला कुठे सांगितलं तुम्हाला फसवलं काय नाही फसवलं नाही ती काही काळजी करू नको हे बघ मी काल लग्न केलं माहिती का नाही तर मला करायची इच्छाच नव्हती पण पोराचं वय ना आणि मग त्याला 4-5 पुरी दाखवल्या पण त्या पोराला पास व्हाय ना मग मी विचार केला मला म्हणलं यायला मी हाताने करून त्याला स्वयंपाक करून घालायचो तर त्याला आपल्या ठेवू नका बरं का अगं मग त्याला कोण सांभाळेल त्याला व्हायला खुली जेवायला देऊ नाही मग आपण राहू ना सेपरेट रूम मध्येच जेवस्तोर आहे ना जेवस्तोर राहील आपल्याजवळ मग जेवण झालं का मग आपण सेपरेट रूम मध्ये राहू हा मग काही काळजी नको तो काल आहे आपल्यात येईल बरं आहे का मग तो रोड बाहेरच हा चल तुला घर दाखव चल ये आपला बेडरूम मस्त व्हायची टी व्ही पाहायची फॅन चालू करायचं मस्त व्हायची हा करमला तुला आवडला मला रूम आवडला ना आपण दोघंच राहू बरं पण आपण दोघं तिसरा नाही म्हणजे आपल्या हाय पोहत काय पोर कुठे बाहेर बरं झोपत जाईल त्याचं काही नाही तुला तिसले काळजी बघ काची तिसरा नको आपल्यामध्ये नाही पण कसं आहे आपला बेड आहे ना हा नाही आपल्या बेड मध्ये कोणीच येत नाही ना हा म्हणून म्हणले मग पोर आजपर्यंत नाही आलं एवढं मोठं झालं ना पोर तरी मग बेड आलो नाही झोपायला घरातच येत नाही झोपायला त्याला माहिती दादा खावला त्या तेव्हा तुला आई करून आणली त्याला म्हणलं तो काला येईल इकडं मग दादाने काला करून आणली त्याला कळत नाही आणि मग बरं जाऊ द्या मी कशी दिसते सांगा नाही पण जाऊ शांती तू ये ना अशी बरं दिसू राहिली ना असं सांगितलं हा खरंच मला तितके आवडले मला एक पप्पी दे लागते पप्पी दे नाही आता नका त्याला शांती अहो हे शांती मी शांती एक पप्पी दे मला अहो ऐका ना आता अजून आपण मंदिरात गेलो नाही दर्शनाला जेजूरला नाही गेलो लगेच पुढे पप्पी त्याला काय होतं जाणारच आपण कोण नाही नका लगेच नाही माझी देवादेवी करून यायची आधी देवधर्म गावाचे देवदर्शन करून घेऊ आणि जेजूरला कधी देणार मग जेजूरला 15 दिवसांनी जाऊ ना 15 दिवसांनी मग आता काय आपला हायचे अंग आहे हा ऊन लागलं मग 6 महिन्यात एक तर लग्न झालं होय ना 6 महिन्यात घराच्या बाहेर निघती रे हा तुम्हाला बरंच माहिती आणि मग किती लग्न आहे तुमचे कोणतं बाय पहिले दुसरं आहे का बरं चला मग दर्शन द्या मग तुला काय दाखवायचं झाले बावले नाही तुम्ही ते म्हणत होते ना म्हणून म्हणले तुम्हाला जास्त अनुभव आहे नाही अनुभव आता मग कोणाच्या मांडव खालून गेला म्हणजे तो अनुभव येतो ना असं आहे तुला काहीच नाही का अनुभव अहो मा पहिल्यांदा दिसे ना तो पहिलेच आहे का पण कसं आहे आता तुम्ही लय सर्व्हिसला होते ना मोठ्या पगार पाणी चांगला होता म्हणून मा बाप म्हण चांगलं आहे बापावर आणि तुम्ही आले तेव्हा मी पाहिलं तुम्हाला ना मग मला तुम्ही आवडले त्याच्यामुळे मी म्हणले नाही मग मी करीन तर याच पोराशी लग्न करेन तुम्हाला मी आवडते का मला इतकी मनात बसेल तू आता काय मग फुकट लग्न केलं का मी तो अशी मला आवडली म्हणूनच केलं ना तुला बरं इकडे येऊ पाय हे बाय बेड बसू पाय बेडवर लगेच हा बसू तर पाय कसं काय वाटत बाय तुला कसं चांगली वाटली तर सांग नसं चांगली तर लगेच बदलून टाकी तू ही गादी लई कडक आहे हो कडक आहे बरं आपण नरम घेतो लगेच संध्याकाळच्याला नवीन आणतो बरं तुला काय सांगता बरं तुला आरसा दिसायला कसं काय वाटत मला सांग हे बदलून टाका कपाट कपाट आहे बदलू नका बरं कपाट आहे बदलून टाक दुसरं फर्निचर बनवा ना
चांगले. बरं लगेच नवीन फर्निचर बदल तुला जे लागले ते लगेच बदल तुम्ही हा, तू मला टेन्शन घेऊ नको मला मला माहित सांगतो होतं मा बाप सांगतच होता हा ना म्हणून पोरले हौशी आहे. लय हौशी आता काय सांगत या वयात आता हा. मला इतकी हौस करायची ना तुला सांगत सांगते हा काहीच कमी करणार नाही तुला बाय बा हा. तू जे म्हणलं ते करून देईल तुला हा हा चालेल हा? चालेल चालेल. चाल पो मग आता काय करू आपण हा देवदर्शन करून येऊया का हा. हा? आणि अजून मला हे दाखवा ना काय किचन रूम कसं आहे ते दाखवा ना सगळं. आता किचन विचनचं काही नाव नको काढू हा. कारण काय मला कालचेच भांडे खारकडे पडले हा का? काय करू आपण जेव्हा जेवण करून आलो का हा. हे सगळं उतरून टाकू आपला हा, हा. हा? आणि लगेच पहिले तेवढे भांडे आहे ना दोन टाकतो मी दुसरे काम पाहतो म्हणजे मी हा मग साहेब पाहिजे ना आपल्या पोटाला खायला म्हणजे मी काही भांडे कसं आणले काय मला मग तुला काय आणलंय तुम्ही हा मग तू काय करणार तुम्ही मला काय म्हणले लग्न जमायच्या वेळेस काय म्हणून भांड्या धुण्याला बाई आहे. काय आता हा? आता सगळ्याच बाहेर जर ठेवले मग तुला काय करून आणला तुला आणि मग माझ्या बापाला काही खोटं हा? सांगितलं तुम्ही काय शाती तू अशी नको कटकट नको आलो बाई, तुम्ही लग्न करून चाल, आले चाल. एक एक सांगू राहिले चल तू तेव्हा देवी करून हा? आली मग तुला सांग मी भांडे नाही का सगळं मग